माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुंगळ्याची भाजी। त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बघा। आणि आपल्याला आता मिरची टाकायचं आहे, कारण बेसन पीठ चुरण्याच्या आधी मीठ, मिरची आणि हळद टाकल्याने पुंगळे पण आपले चव होते। मिरची पण टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही, आणि हळद टाकायची आपण, त्याने आपल्या पुंगळ्यात चव होते। आणि आता आपल्याला हे मिक्स करून पीठ चुरून घ्यायचं आहे बेसनचं, आणि आपल्याला पुंगळ्याची भाजी करायची आहे। पाणी टाकायचं, पाण्याचं प्रमाण थोडंच ठेवायचं आहे आपल्याला, कारण बेसनचं पीठ आहे फार चिकट होते आणि हाताला पण चिपकून बसते, म्हणून पाणी कमीच टाकायचं आहे। पाण्याचा वापर कमीच करायचा आहे आपल्याला। बघा अशा प्रकारे हाताला चिपकते बेसनचं पीठ, त्यासाठी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानं हाताला चिपकत नाही पीठ, आणि एकदम छान चुरून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्या चपाती लाटण्यासारखं तसं मऊ बनवून घ्यायचं आहे पीठ। आणि हे बघा आपलं बेसन पीठ झालेलं आहे मऊ, बघू शकता तुम्ही, मऊ झालेलं आहे बेसन पीठ। आणि थोडं त्याला तेल लावून थोड्या वेळासाठी ठेवायचं, आणि आपल्याला मसाले तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा तेल लावल्याने किती मऊ दिसत आहे। आता मी ह्याला झाकून ठेवते थोड्या वेळासाठी, तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया। हे बघा मी तयार केलेले आहेत कांदा, खोबर आणि टमाटे मी भाजून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। भाजू द्यायचं आहे, करपू द्यायचं आहे कांद्याला आणि टमाटे आणि खोबरला, कारण भाजीला चव येते थोडं करपल्यानं कांदा ते। आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। लसूण घेतलेला आहे मी, आणि आता आपल्याला अद्रक घ्यायचं आहे। हे अद्रक पण घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही, आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून, पाणी न टाकता मिक्सर करायचं आहे। आणि 2 चमचे आपल्याला हे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण, 2च चमचे काढून घ्यायचं आहे वाटीमध्ये। आणि दळताना मिक्सरमधून पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, नंतर आपण पाणी टाकून दळून घेऊ शकता। हे 2 चमचे काढून घेतल्यानंतर वाटीमध्ये बघा असा उंडा बनवायचा आहे, आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे बेसनच्या पिठाचा, बघू शकता तुम्ही। बघा झालेली आहे आपली चपाती, असं लाटलेलं आहे मी। आणि आता आपल्याला ते आपण जे मिश्रण काढून ठेवले होते ना वाटीमध्ये, ते लावायचं आहे पूर्ण आपल्या ह्या बेसनच्या पोळीला पूर्ण लावून घ्यायचं आहे। असं लावून घ्यायचं आहे, पैस करायचं, सारीकडेच लावायचं आहे मिश्रण आपलं हे। आणि आता वरून आपण ह्यामध्ये तीळ पण टाकू शकता, तीळ आणि खोबरखीस पण टाकू शकता। माझ्याकडे तीळ नव्हते म्हणून मी तीळ टाकले नाही, पण तुमच्याकडे असले तर तुम्ही नक्की टाकू शकता। आता मी खोबरखीस टाकत आहे वरून, बघू शकता तुम्ही, खूप छान भाजी होते। आणि वरून कोथिंबीर पण टाकू शकता खोबरखीस। आणि आता ह्याला कापायचं आहे आपल्याला, बघा अशा प्रकारे चाकूने कापून घ्यायचं आहे। कटर असेल तर कटरनं पण कापू शकता, चाकूने कापायचं आहे। आणि ह्याच्या गोल पुंगळ्या बनवायच्या आहेत आपल्याला। माझं कापून झालेलं आहे आणि मी पुंगळी बनवत आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला गोल पुंगळी बनवायची आहे बघा। हे बघा एक बनलेली आहे पुंगळी, अशी पुंगळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्वचे। अशा प्रकारे बनवायच्या आहेत पुंगळ्या आपल्याला, अशा बनवलेल्या आहेत पुंगळ्या मी। आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे, त्यासाठी मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे। आणि आता आपल्याला कांदा टाकायचा आहे, त्यामध्ये कांदा टाकलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे मी। आणि आता आपल्याला टाकायचं काय आहे, आपल्याला ते मिक्सरमधून आपण मसाले काढले ना, ते पण टाकून घ्यायचं आहे कांदा आणि कढीपत्ता काढल्यावर। हे बघा मी टाकलेलं आहे, आणि हे पण कढू द्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर कच्ची आहे ना,
यांना पण तेलामध्ये कढू द्यावं लागेल. त्यासाठी थोडा वेळ या मसाल्याला पण कढू द्यायचं आहे तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत. असं मिक्स करून घ्यायचं मसाले पण. आणि हे बघा छान कडलेले आहेत आपले मसाले पण, तेल सुटत आहे, बघू शकता तुम्ही, कडलेले आहेत. आणि आपल्याला आता मिरची टाकायचं आहे. तुम्ही मिरची तुमच्या प्रमाणे टाकू शकता. तुमचं प्रमाण कसं आहे मिरची खाण्याचं त्याप्रमाणे. आम्हाला जास्त लागतं तिखट म्हणून मी जास्त टाकलेलं आहे मिरची. 2 चमचे टाकलेले आहे मी मिरची. आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळद टाकायची. हळद आणि मीठ टाकायचं नंतर आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. मिक्सरचं भांडे धुवून टाकायचं आहे मध्ये पाणी. आणि ही पुंगळी ना आपल्याला उकळी आल्याच्या नंतरच टाकायची आहे भाजीमध्ये, असं नाही टाकू शकत. या भाजीला उकळी आली ना मग पुंगळ्या टाकायच्या आहेत आपल्याला. हे बघा, आणि गरम पाणी घ्यायचं आहे टाकण्यासाठी. हे बघा मी गरम पाणी घेतलं आहे. पाणी पण तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता, तुम्हाला किती भाजी पाहिजे ते. आणि बघा ही भाजी उकळी योजना ठेवलेली आहे आणि उकळी आलेली आहे आणि पुंगळ्या पण टाकलेल्या आहेत. मी बघू शकता किती छान भाजी झालेली आहे. एकदम मटणाच्या भाजीसारखी दिसत आहे भाजी, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा भाजी कशी बनली ते.